हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. पाऊल टाकल्याशिवाय वाटचाल नाही, वाटचालीशिवाय प्रगती नाही आणि प्रगतीशिवाय माणूस नाही. तर यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी त्या दृष्टीने पाऊल उचलणं गरजेचं आहे. तर नक्कीच तुम्हाला त्या क्षेत्रात यश तर मिळतंच आणि तुमची प्रगतीसुद्धा होते. हे होतं आजचं विचारधन हे सत्र. यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी म्हणजेच 1 जुलै या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1693 साली मराठा साम्राज्याचे शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला. 1837 साली इंग्लंड देशात मानवी जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली. 1879 साली भारतात पोस्टकार्ड बाजारात विक्रीस उपलब्ध झाली होती. सन 1909 साली भारतीय क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी भारत मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक इंग्रज अधिकारी कर्झन वायली यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. इंग्लंडमध्ये शिकत असताना मदनलाल धिंगरा यांनी सर विल्यम हर्ट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची ज्यावेळी हत्या करण्यात आली, त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतिकारी घटनांपैकी ही एक महत्त्वाची घटना म्हणून ह्या घटनेचा उल्लेख केला जातो. ही घटना इम्पेरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी घडली होती. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी 1955 साली भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1955 अन्वये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. यापूर्वी या बँकेला बँक इम्पेरियल बँक म्हणून ओळखले जात असे. 1964 साली भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना करण्यात आली. सन 1975 साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 20 सूत्री कार्यक्रमाची घोषणा केली. सन 2017 साली देशातील अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा म्हणून वस्तू व सेवा कर म्हणजेच GST संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मराठीमध्ये याला वस्तू आणि सेवा कर असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, ह्या होत्या 1 जुलै या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. आजच्याच दिवशी 1646 साली प्रख्यात जर्मन गणिततज्ज्ञ, तर्कशास्त्र विद्वान गॉटफ्रीड विल्यम लायब्निझ यांचा जन्म झाला. 1882 साली भारतरत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्वतंत्रता सेनानी, प्रख्यात भारतीय चिकित्सक, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तसंच पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1887 साली आद्य महाराष्ट्रीयन मराठी भाषिक कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1913 साली महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री व रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात
कृषी दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1938 साली प्रख्यात भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतील महान बासुरीवादक, संगीत दिग्दर्शक आणि थोर शास्त्रीय कलाकार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1949 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांचा जन्म झाला. सन 1961 साली भारतवंशीय अमेरिकन अंतराळवीर अभियंता कल्पना चावला यांचा जन्म झाला. सन 1997 साली कल्पना चावला यांनी प्राथमिक रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून अमेरिकेतील स्पेस शटल कोलंबियावरून अवकाशात उड्डाण केलं होतं. सन 1968 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध हिंदुस्थानी संगीत परंपरेतील रामपूर साहसवान या घराण्यातील शास्त्रीय संगीतकार उस्ताद रशीद खान यांचा जन्म झाला. सन 1973 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष तसंच उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश कुमार यादव यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहे. आजच्याच दिवशी 1860 साली रबरावरील व्हल्कनायझेशन या प्रक्रियेचा शोध लावणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ चार्ल्स गुडियर यांचं निधन झालं. 1938 साली प्रख्यात भारतीय कायदेपंडित, विद्वान, राजकीय कार्यकर्ते व संस्कृत आणि इंग्रजी साहित्याचे अभ्यासक गणेश श्रीकृष्ण खापर्डे यांचं निधन झालं. सन 1941 साली ब्रिटिशकालीन भारतातील प्रागतिक पक्षाचे नेता, श्रेष्ठ वृत्तपत्रकार तसंच इंग्लंड देशात आयोजित पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी व उत्तर प्रदेश राज्याचे माजी शिक्षण मंत्री CY चिंतामणी यांचं निधन झालं. सन 1962 साली भारतरत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यता सेनानी, प्रख्यात भारतीय चिकित्सक, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तसंच पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय यांचं निधन झालं. सन 1962 साली भारतरत्न पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय स्वतंत्रता सेनानी, राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक व अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसंच उत्तर प्रदेश राज्याचे गांधी म्हणून प्रसिद्ध असलेले पुरुषोत्तम दास टंडन यांचं निधन झालं. तर मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. तर ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, गुगल पॉडकास्ट आणि अँकर FM देखील रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.